महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या मार्फत सर्वांचं स्वागत करते. आज आपण इथे सायकोलॉजी म्हणजे PSY 270 मानवी विनिमय आणि समायोजन या पुस्तकामधील घटक दुसरा संप्रेषणाचे अभाषिक साधने हे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिले श्रवण आणि बोलणे हा घटक. आपण जेवढे शब्द बोलू शकतो त्याच्या दुप्पट शब्द आपण ऐकू शकतो आणि समजूही शकतो. जॉन स्टेटलर यांच्या मते सर्वसामान्य बोलण्याचा वेग जेवढा असतो त्याच्या तिप्पट वेगाने बोलले शब्द व्यवस्थितपणे माणसे ऐकू शकतात. श्रवण क्रियेतील घटक. श्रवण क्रियेत 3 घटक एकत्रितपणे कार्य करताना दिसतात. ते असे: ऐकणे, विविध प्रकारचे ध्वनी शब्द ऐकण्याची शारीरिक सामर्थ्य. आकलन, संदेश समजावून घेणे व त्याला अर्थ लावणे. स्मरण, ऐकलेले टिकवून ठेवण्याची क्षमता. लक्षपूर्वक न ऐकण्याची कारणे. दुसऱ्याचे बोलणे माणसे व्यवस्थित का ऐकत नाही याची अनेक उदाहरणे आहेत. इतर व्यक्तींच्या बोलण्याकडे आपण व्यवस्थित का लक्ष देऊ शकत नाही हे समजून घेण्यासाठी त्यामागील कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. चांगला श्रोता बनण्याची ही पहिली पायरी आहे. ऐकण्याच्या प्रक्रियेतील सुधारणा. फ्रेड कॉर्नवर्थ यांनी श्रवण क्रियेच्या 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्या अशा: प्रथम, श्रोता वक्त्याचे शब्द लक्षात घेत असतो. दुसऱ्या अवस्थेत श्रोता वक्त्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करीत असतो. तिसऱ्या पायरी मूल्यांकनाची, कारण ही अवस्थेत अभिरुची, आवडीनिवडी, अनुभव, पूर्वज्ञान व बुद्धी इत्यादी घटक कार्यरत झालेले दिसतात. आणि चौथी पायरी सर्वोच्च पायरी. यासाठी श्रवण कौशल्य व अत्यंतिक एकाग्रतेची आवश्यकता असते. संप्रेषणाची अभाषिक साधने. समाजात व व्यक्तिमत्व विकासाला भाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. भाषेमुळेच मागच्या पिढीचे ज्ञान साठवले जाऊन पुढच्या पिढीला संक्रमित करणे शक्य झाले. भाषेप्रमाणेच अभाषिक साधनांद्वारे ही संप्रेषण शक्य होते. हास्य, हावभाव, मुद्रानिभरण, अंगविक्षेप, हातवारे यांच्या सहाय्याने आपले म्हणणे दुसऱ्याला सांगता येते. अशा साधनांचा विचार आता आपण करूया. हावभाव. मूल बोलायला शिकण्यापूर्वी हावभावांचाच वापर करीत असते. विविध प्रकारच्या खुणा करते. अल्पोटेने हावभावाचे 6 प्रमुख प्रकार सांगितलेले आहेत. पहिले भावनायुक्त, निर्देशक, नक्कलयुक्त, प्रतिकात्मक, सवयीचे आणि मनोव्यापार सूचक. उद्गारवाचक. काही विशिष्ट प्रसंगी अकस्मातपणे तोंडातून जे शब्द बाहेर पडतात त्यांना उद्गारवाचक असे म्हटले जाते. चेहऱ्यावरील आविर्भाव. माणसांचा चेहरा बोलका असतो. चेहऱ्यावरील आविर्भावामधून त्यांचे मनोगत व्यक्त होत असते. हास्य. संप्रेषणाला हास्यालाही मर्यादित स्थान आहे. शारीरिक अवयवांच्या हालचाली. डोके विशिष्ट पद्धतीने हलवणे, शरीर कमरेत वाकवणे किंवा एखाद्या व्यक्तीपुढे साष्टांग नमस्कार घालणे, हाताच्या किंवा पायांच्या हालचाली इत्यादीमुळेही भाव किंवा मन व्यक्त होत असते. संप्रेषण व सामाजिक अंतर. अभाषिक कृती विविध प्रकारच्या असतात. थोडक्यात जवळच्या व दूरच्या अपरिचित माणसांमध्ये किती अंतर असावे याचे काही संकेत समाजात असतात. या अपेक्षित अंतरात बदल झाला तर आशयापेक्षा अव्यक्त आशयाकडे जास्त लक्ष जाते. स्पर्श. स्पर्शाची ही एक भाषा असते. भाषा व संप्रेषण. संप्रेषण शब्द भाषेचा विचार. भाषा हे मानवाचे सर्वोच्च वैशिष्ट्य आहे. भाषेमुळेच अधिक चांगल्या प्रकारे संप्रेषण साधता येते. हावभाव, चिन्हे याचा उपयोग मर्यादित आहे. भाषेमुळे इतरांशी अधिक प्रमाणात संपर्क साधता येतो. शब्दाची विविध कार्ये. शब्द हे वस्तूंची प्रतिक्रिया असतात. शब्द हे वस्तूंचा, गुणांचा, क्रियांचा व संबंधांचा निर्देश करतात. शब्दांच्या द्वारे अभिव्यक्ती होत असते. शब्द चांगल्या भावना निर्माण करतात. भाषा माणसास विशिष्ट प्रकारे विचार करण्यास व वागण्यास प्रवृत्त करते असे बेंजामिन एल फोर्ड यांचे मत आहे. अर्थबोध. एखादा भाषिक शब्द उच्चारल्याबरोबर ऐकणाऱ्याची त्या शब्दाला प्रतिक्रिया करण्याची जी संपूर्ण प्रवृत्ती तिला अर्थ असे म्हणतात. शब्दापेक्षा त्याचा अर्थ अधिक व्यापक, सूक्ष्म असतो. अर्थ म्हणजे जो दुसऱ्याला नेमका समजावा अशी आपली इच्छा असते तो होय. शब्दाच्या अर्थाचे 2 प्रकार आहेत. एक आहे डिनोटेटिव्ह आणि दुसरी आहे कनोटेटिव्ह. आता आपण घटक तिसरा अभ्यासूया. घटक तिसरा, अभिवृत्ती, भावना आणि संप्रेषण. सरळ व गुंतागुंतीचे संप्रेषण. श्रोत्यांच्या अभिवृत्ती, भावना, बोलण्याच्या शब्दाशी असलेला भूमिकेचा संबंध, भूमिकेसंबंधीच्या अपेक्षा व अभाषिक वर्तन इत्यादी घटक संप्रेषणावर परिणाम करत असतात. आशय ग्रहण केल्यावर श्रोता त्यावर धन, ऋण किंवा मिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया देत असतो. अभिवृत्ती. उत्तम संप्रेषण साधण्यासाठी संवेदनशीलता हा गुण फार आवश्यक आहे. इतरांच्या बोलण्याचा अर्थ नीट समजून घेण्याची इच्छा असणे, इतरांच्या मताबद्दल आदर असणे व स्वतःच्या विचारांची अभिव्यक्ती करण्याची इच्छा असणे यातून संवेदनशीलतेचा गुण उद्भवत असतो. एखाद्या गोष्टीच्या किंवा प्रश्नाच्या बाबतीत विशिष्ट रीतीने विचार करण्याचा व वागण्याचा कल म्हणजे अभिव्यक्ती. आत्मप्रकटीकरण. समोरासमोर बसून जेव्हा माणसे प्रत्यक्षपणे संप्रेषण करत असतात तेव्हा त्यांचे शारीरिक आविष्कार होऊन त्यातून त्यांच्या
भावना व मानसिक स्थिती व्यक्त होत असते. भावना म्हणजे मनाची आंदोलित किंवा प्रक्षुब्धतेची स्थिती. भावनांची तीव्रता आवाजाचा स्वर. आपल्या आवाजाचा स्वरही भावनांची तीव्रता दर्शवत असतो. भूमिका म्हणजे व्यक्तीच्या स्थानानुसार करावे लागणारे अपेक्षित वर्तन. भूमिकेसंबंधी अपेक्षा. विशिष्ट भूमिका करण्याकडून विशिष्ट प्रकारचे वर्तन अपेक्षित असते. संप्रेषण समस्या. परस्पर संप्रेषणातील अडथळे. परस्पर संप्रेषणात अडथळे निर्माण करणारी कारणे पुढील प्रमाणे. भौतिक घटक. अनेक प्रकारच्या भौतिक कारणांनी पाहण्यात व ऐकण्यात अडथळे येतात. स्वभाव. प्रत्येकाचा स्वभाव वैशिष्ट्यपूर्ण असतो, त्यानुसार तो वागत असतो. मूल्य व अभिवृत्ती. व्यक्तीच्या विकास प्रक्रियेत अभिवृत्ती व मूल्य तयार होत असतात. पूर्वज्ञान. एखाद्या गोष्टीबद्दल आपण पूर्वीच काही ऐकलेले असते. गृहीत धरणे. काही गोष्टी आधीच गृहीत धरल्या जातात. स्थिर प्रतिमा. भूमिका, वर्ग, जाती इत्यादींच्या संदर्भात आपल्याला काही प्रतिमा ठरून गेलेल्या असतात. मूल्यमापनाची वृत्ती. मानवामधील मूल्यमापनाची वृत्ती ही संप्रेषणातील महत्वाचा अडथळा आहे. ज्ञानाचा अभाव. एखाद्या विषयासंबंधी ज्ञान नसेल तर व्यक्ती चर्चेत सहभागी होऊ शकत नाही आणि त्यामुळे संप्रेषण घडतच नाही. आवाजाचा सूर. ज्या व्यक्तींना इतरांवर वर्चस्व गाजायचे असते त्या उच्च, तीव्र, धारदार आवाजात बोलतात. श्रेष्ठ कनिष्ठ संबंध. श्रेष्ठ आणि कनिष्ठ व्यक्तींचे दृष्टिकोन भिन्न भिन्न असतात. समूह तादात्म्यकरण. व्यक्ती ज्या समूहाचे सदस्य असते त्या समूहाच्या परंपरा व आदर्शानुसार आपल्या प्रतिक्रिया देत असते. भावनिक प्रतिक्रिया. असुरक्षितता, चिंता, भीती, काळजी, राग यांसारख्या भावनांच्या उद्रेकातून एकांतिक प्रक्रिया उद्भवतात. चाळणी लावणे. स्वतःच्या मतामध्ये माणसे बदल करायला तयार नसतात. अभाषिक चिन्हे. हावभाव, मुद्राभिनय आणि अन्य प्रतीके सर्वच समाजात सारखी नसल्याने संप्रेषणात अडथळा येतो. भाषा हे वस्तुतः संप्रेषणाचे प्रमुख साधन आहे. संवेदनातील भेद. एकदा परिस्थितीचे संवेदन निरनिराळ्या व्यक्तींना निरनिराळ्या प्रकारे होते, त्यामुळे एकाच गोष्टीचा अर्थ त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे लावला जातो. याचा अनेक घटक कारणीभूत असतात. ते खालीलप्रमाणे. वयातील फरक, स्त्री पुरुष भिन्नता, शैक्षणिक व आर्थिक दर्जातील फरक आणि वेदेंद्रियांच्या क्षमतेतील फरक. पुढचा आहे घर व कुटुंब यांच्यातील संप्रेषण समस्या. या समस्येच्या मुळाशी मानवी प्रवृत्ती, स्वार्थ, आर्थिक सामाजिक परिस्थिती ही कारणे आहेत. पण योग्य संप्रेषणाचा अभाव व दुसऱ्या व्यक्तीला समजून न घेण्याची वृत्ती ही प्रमुख कारणे आहेत. उच्च व कनिष्ठातील संप्रेषण म्हणूनच बऱ्याच वेळा एकतर्फी स्वरूपाचे असते. अजूनही अनेक घरात वडील मुलांशी अजिबात बोलत नाही, त्यामुळे दोघांमध्ये मानसिक दुरावा निर्माण होतो. पती पत्नी मधील संप्रेषण. भारतीय समाजात पती पत्नी मधील संप्रेषण तर वैशिष्ट्यपूर्ण असते. पुढचा घटक आहे आई वडील व मुले पिढीतील अंतर. आई वडील व मुले यांच्यातील संप्रेषण ही सदोषच असते. दोघांमधील संप्रेषण थांबले तर एकमेकांना समजून घेण्याचे दरवाजेही बंद होतात. सासू सुनियामधील संप्रेषण. सासू व सुनियामधील संप्रेषण तर पुरातनच आहे. शेजारच्यांचे संप्रेषण. शेजारी राहणाऱ्या लोकांशी संबंध ठेवताना जात, धर्म, आर्थिक वर्ग, दर्जा, प्रतिष्ठा इत्यादींमुळे संप्रेषणात अडथळा येतो. शाळा संप्रेषणाच्या समस्या. गुरूंनी आई वडिलांनी जे शिकवले ते विद्यार्थ्यांनी निमूटपणे मान्य करावे, त्यावर वादविवाद करू नये अशी अपेक्षा केली जात असे. त्यामुळे गुरु शिष्य किंवा आई वडील व मुले यांच्यात मानसिक अंतर राहिले व खुले संप्रेषण होऊ शकले नाही, ही शाळेतील संप्रेषणाची महत्वाची समस्या आहे. लेखी संप्रेषण. पुस्तकातून विषय सुलभपणे मांडला गेला पाहिजे. भाषा सुटसुटीत व सोपी असावी. महत्वाचे मुद्दे ठळक अक्षरात लिहावे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांच्यामधील संप्रेषण. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थी यांच्यामधील परस्पर संबंध निरोगी असणे जरुरीचे आहे. तसेच ते नसतील तर संप्रेषणा समस्या उद्भवू होते. ग्राहक व विक्रेता यांमधील संप्रेषण. औपचारिक संप्रेषणातून गैरसमज कमी होतात असे चित्र काही वेळा आपल्याला दिसून येत असते. औद्योगिक क्षेत्रातील संप्रेषण समस्या. औपचारिक संरचनेचे स्वरूप सामान्यतः शिरोबिंदू त्रिकोणासारखे किंवा पिरॅमिड सारखे असते. सायलेज व स्ट्रॉम्स यांच्या मते या पिरॅमिड प्रकारात शृंखलेद्वारे औद्योगिक संरचनेची पुढील वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. आदेश वरून खाली येत असतात व कामांचे वृत्तांत अहवाल खालून वर जात असतात. काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला केवळ एकच अधिकारी सूचना व आदेश देत असतो. शिरोबिंदूवरच केवळ महत्वाचे निर्णय घेतले जातात. प्रत्येक पर्यवेक्षकाची नियंत्रण कक्षा मर्यादित असते. तोंडी संप्रेषण. तोंडी संप्रेषणाचे पुढील फायदे सांगता येतील. तोंडी संप्रेषण मित्रत्वाचे व सहकार्याचे वातावरण निर्माण करते. प्रेषकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव एकमेकांवर पडतो. प्रश्न विचारण्याची संधी ग्रहणकर्त्याला मिळते.
ग्रहणकर्त्याच्या प्रतिक्रिया तपासून पाहून आशय अधिक स्पष्ट करणे सुलभ होते. उत्तम श्रोत्यांची लक्षणे पुढीलप्रमाणे: ऐकण्याची इच्छा व तयारी असणे, खुले व स्वच्छ मन असणे, मन एकाग्र करण्याची चांगली शक्ती असणे, मानसिक कार्यात आनंदाने निमग्न होण्याची इच्छा असणे आणि वक्त्याशी नेत्रसंपर्क प्रस्थापित करणे. लेखी संप्रेषणापासून पुढील फायदे संभवतात. लेखी नोंद हा पुरावा असतो. भविष्यकाळात संदर्भासाठी पुन्हा लेखी मजकूर उपलब्ध होऊ शकतो. लेखी संप्रेषणाचे जसे काही फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे काही तोटे देखील आहेत. अनेक प्रसंगी लेखी मजकूर वाचले जात नाही. लेखी माहिती कालबाह्य होऊ शकते. परस्पर संबंधात औपचारिकता जास्त असेल तर लेखी संप्रेषणावर अवाजवी भर दिला जातो. संप्रेषणाच्या दिशा: अधोगामी, ऊर्ध्वगामी आणि क्षैतिज किंवा समपातळीवरील संप्रेषण अशा 3 दिशांचा विचार आपण इथे करूया. अधोगामी संप्रेषण: लेखी संप्रेषणाची सर्वात महत्वाची दिशा व्यवस्थापनाच्या पातळीकडून प्रत्येक श्रेणीवरील अधिकाऱ्यांमार्फत सर्वात खालच्या पातळीवरील कामगारांपर्यंत असते. हे संप्रेषण सर्वात जलद व सोपे असते. ऊर्ध्वगामी संप्रेषण: औद्योगिक संघटनेत खालच्या पातळीकडून वरच्या पातळीपर्यंतचे संप्रेषण होत असते. यशस्वी ऊर्ध्वगामी संप्रेषणाचे अनेक फायदे संभवतात. ते कसे? कंपनीच्या ध्येय धोरणांवर कामगारांचा विश्वास आहे हे स्पष्ट होते. आपल्या सूचनांचा व्यवस्थापनाकडून आदर केला जातो. कामगारांच्या मौलिक कल्पना व सूचनांचा लाभ संघटनेला होऊ शकतो. मुक्तद्वार धोरण: अनेक मोठ्या उद्योगांमध्ये अध्यक्ष व्यक्तिशः कामगारांशी परिचय करून घेऊ शकत नाही, तेव्हा मुक्तद्वार धोरण बरेच उपयुक्त ठरते. समपातळीवरील किंवा क्षितिज संप्रेषण: अधिकाऱ्यांच्या श्रेणीतील समान पातळीवरील अधिकार किंवा कामगार एकमेकांशी औपचारिक किंवा अनौपचारिकपणे संपर्क साधित असतात. अनौपचारिक संप्रेषण: औपचारिक संप्रेषण मार्गाप्रमाणेच अनौपचारिक मार्गही महत्वाची भूमिका बजावत असतात. अनधिकृत संप्रेषण: औपचारिक संक्रमणाचा एक विशेष प्रकार म्हणजे ग्रेप वाईन किंवा अनधिकृत संप्रेषण होय. ग्रेप वाईन हा शब्द प्रथम अमेरिकेत यादवी युद्धाच्या वेळी वापरला गेला. अनेक संदेश त्यात अफवा इत्यादी घुसळून अनधिकृत पाठवणे याला ग्रेप वाईन असे म्हणतात. छोट्या समूहातील संप्रेषण: उच्च दर्जाच्या प्रतिष्ठित व्यक्तींपेक्षा ज्याच्यावर सभासदांचा विश्वास असतो त्यांचा प्रभाव अधिक पडत असतो. समित्यांमधील संप्रेषण: विविध स्वरूपाच्या चर्चा करण्यासाठी समित्या बनवल्या जातात. कार्याभिमुख किंवा समाजाभिमुख नेतृत्व: चर्चा चालू असताना बैठकीत काही माणसे पुढाकार घेऊन नेतृत्व करत असतात. आता आपण पुढचा घटक, चौथा घटक संप्रेषण पातळ्या आणि मानवी जीवनातील महत्व. त्यामधलं प्रथम त्या संप्रेषणाच्या पातळ्या पाहूया. त्यातली पहिली पातळी आहे परिचयाची पातळी. माणसांची मानसिक पातळी सारखी असते. समान मूल्यांची बैठक असेल तर माणसे एकमेकांशी चांगली बांधली जातात. प्रत्यक्ष संबंध येऊन परिचित वाढत जातो. परस्पर विश्वास वाढतो. मित्र, नातेवाईक, सहकारी, शेजारी आपला विश्वास येतात. परंतु ही प्रक्रिया मंद गतीची असते. संप्रेषणाची दुसरी पातळी म्हणजे शोधात्मक पातळी. ते काय आहे, पाऊस कसा पडतो इत्यादी प्रश्न मुले सतत विचारत असतात. पुढचा आहे आत्मप्रकटीकरणासाठी सहभाग. संप्रेषणाची तिसरी पातळी प्रत्यक्ष सहभागाची असते. माणसे तटस्थपणे चर्चा करू शकतील असे सर्वच विषय नसतात. काही विषय त्यांच्या जिव्हाळ्याचे असतात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनेक घटनांशी व्यक्तीचा संबंध असतो. असे विषय संभाषणाच्या ओघात निघाली की माणसे स्वतःबद्दलच बोलू लागतात. पुढचा आहे अंतःकरण मोकळे करणे. स्वतःचे अंतःकरण मोकळे करण्याची संप्रेषणाची ही शेवटची पायरी आहे. ही अवस्था फक्त विशिष्ट नात्यामध्येच प्रत्ययास येते. मानवी जीवनातील संप्रेषणाचे महत्व. निरोगी मानवी संबंध प्रस्थापित होण्यासाठी काही गोष्टींची जरुरी असते त्या अशा: परिणामकारक संप्रेषण, स्वतःमध्ये व इतरांमध्ये प्रेरणा निर्माण करणे, जबाबदार नेतृत्व तयार करणे, तदनुभूती, इतरांच्या गरजा व इच्छा चांगल्या प्रकारे समजावून घेणे. या चतुसूत्रीपैकी संप्रेषणास फार महत्व आहे. संप्रेषण कमी झाल्याने मानसिक अंतर वाढते. विशेषतः औद्योगिक संरचनेत संप्रेषण प्रक्रियेला अतिशय महत्व आहे. धोरण निश्चिती, नियंत्रण, समस्या परिहार, निर्णय प्रक्रिया, प्रेरणा निर्मिती, मुलाखत तंत्रे या सर्व प्रक्रियांच्या यशस्वीतेसाठी उत्तम संप्रेषणाची गरज आहे. व्यवस्थापन क्षेत्रात संप्रेषणाचे महत्व. ज्या विविध परिस्थितीत संप्रेषणाची गरज असते त्या पुढील प्रमाणे: कामगारांना सूचना देणे, सर्व पातळ्यांवरील कर्मचारी व अधिकाऱ्यांपर्यंत माहिती पुरवणे, विविध प्रकारच्या समस्या सोडवणे, वाटाघाटी करणे, मतभेद दूर करणे, विधायक टीका करणे, कामगारांचा गौरव करणे, त्यांना ताकीद किंवा समज देणे आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे. पुढचा आहे संप्रेषण कसे साधावे. औद्योगिक व्यवसायात व संघटनेत परस्पर संबंध सखोल करून उत्तम संप्रेषण साधले जाऊ शकते.
महानगरांमध्ये कामगारांची संख्या जास्त असल्यामुळे हा वर्ग अशांत राहिला तर त्या शहरातील संबंध, समाज जीवन विस्कटते व राष्ट्रीय नुकसानही होते. हे टाळण्यासाठी कारखान्यातील वातावरण स्नेहाचे व मैत्रीचे राहावे या उद्देशाने विविध उपाययोजना केल्या जातात. मानसिक दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. कारखान्यातील बदल. कारखान्यांमध्ये अनेक वेळा विविध प्रकारचे बदल अपरिहार्य असतात. योग्य संप्रेषणामुळे कामगारांच्या बदलाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतला येते. निर्णय प्रक्रिया. औद्योगिक संघटनेत व्यवस्थापनाला नित्य अनेक निर्णय घ्यावे लागतात. विरोधकांचे म्हणणे त्यांचे स्वतःचे समाधान होईल अशा पद्धतीने व्यक्त करणे म्हणजे यशस्वी संप्रेषण होय. पुढचा घटक आहे संप्रेषण व नेतृत्वाचे यश यांचा संबंध. यशस्वी नेत्याचे संप्रेषण इतरांपेक्षा वेगळे असते. त्यांच्या बोलण्यात खूप आशय असतो. विविध प्रकारच्या सूचना व माहिती त्यात समाविष्ट असते. संप्रेषणाचा अभिवृत्तीवरील प्रभाव. औद्योगिक संघटनाच्या कार्यावर संप्रेषण प्रक्रियेचा चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो. अयोग्य संप्रेषणामुळे समस्या उभ्या राहतात. सुलभ संप्रेषणामुळे मनोधैर्य वाढते. व्यवस्थापन वर्ग व कामगार वर्ग हे संघटनेचे अविभाज्य भाग आहेत. थोडक्यात आधुनिक जगात संप्रेषण प्रक्रियेला फार महत्त्व आहे. संप्रेषणाची विविध व गतिमान साधने आज उपलब्ध आहेत. संप्रेषणाची 10 सूत्रे. हेतू स्पष्ट असावा, स्पष्ट भाषा असावी, कठीणपणा टाळावा, योग्य माध्यमाचा वापर करावा, योग्य वातावरण निर्मिती करावी, लक्षपूर्वक ऐकणे, अभाषिक चिन्हांवर नियंत्रण, आशयाची समज, वर्तनाचे पालन आणि संप्रेषण तंत्रात सुधारणा. संप्रेषण कौशल्य वाढवणे. संप्रेषण कौशल्य वाढवण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना व तंत्रे विकसित होत आहेत. अशा काही योजनांचा येथे केवळ नामोल्लेख केला आहे. जिज्ञासूंनी त्यांचा अभ्यास अवश्य करावा. भूमिका वठविणे, डेल कार्नेगी अभ्यासक्रम पूर्ण करणे, वाचनाची गती वाढवणे आणि उत्तम श्रोता होणे हे होय. पुढचा घटक आहे घटक 5वा, विनिमयाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये. व्याख्या व अर्थ आपण इथे पाहूया. एखादी शारीरिक, मानसिक अथवा सामाजिक गरज पूर्ण करून जास्तीत जास्त समाधान प्राप्त करण्यासाठी व समायोजन घडवून आणण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये वा समूहांमध्ये ज्या आदान प्रदानात्मक परस्पर क्रिया घडून येतात त्यांना मानवी विनिमय असे म्हणतात. मानवी विनिमय म्हणजे परस्पर क्रिया होय. ही आदान प्रदानाची परस्पर क्रिया असते. कोणतीतरी गरज पूर्ण करण्यासाठी परस्पर क्रिया घडून आलेली असते. गरजपूर्तीमधून जास्तीत जास्त समाधान प्राप्त करण्याचा व समायोजन घडवून आणण्याचा आपला उद्देश असतो. निर्धारक घटक सामाजिक संदर्भ. विश्लेषणाचा व अभ्यासाच्या सोयीसाठी या संज्ञेचे महत्त्वाच्या 2 निर्धारक घटकांमध्ये वर्गीकरण केलेले आहे ते असे. पहिले म्हणजे सामाजिक संदर्भ व व्यक्तिमत्व रचना. ज्या भौतिक आणि आंतरवैयक्तिक वातावरणामध्ये मानवी विनिमय घडून येतो त्या संपूर्ण वातावरणाला सामाजिक संदर्भ असे म्हणतात. त्यातलं पहिलं आहे भौतिक वातावरण. विनिमय घडून येणाऱ्या क्षेत्रातील मनुष्याव्यतिरिक्त अन्य सर्व गुणतत्वांचे व घटकांचे मिळून भौतिक वातावरण तयार होते. आंतरवैयक्तिक वातावरण. विनिमयाच्या परिस्थितीत उपस्थित असलेल्या सर्व व्यक्ती म्हणजे आंतरवैयक्तिक वातावरण होय. पुढचा आहे निर्धारक घटक व्यक्तिमत्व रचना. विनिमयाचा अर्थ समजावून घेण्यासाठी व्यक्तिमत्व रचनेचा अभ्यास आवश्यक आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व रचनेचे 5 प्रमुख वर्गांमध्ये वर्गीकरण केले जाते. पहिले आहे व्यक्तिमत्व रचनेचे घटक. मूल्यांकनात्मक, श्रद्धा, प्रेरणा, भावनात्मक परिणाम, प्रज्ञा आणि सवय. पहिला आहे मूल्यांकनात्मक श्रद्धा. मूल्यांकनात्मक श्रद्धेचे मते, छाप अथवा ठसा व आदर्शमाने असे 3 प्रकार पडतात. प्रेरणा पूर्वानुभवातून निर्माण होणाऱ्या व ज्यांची पूर्तता आंतरवैयक्तिक वातावरणावर अवलंबून असते अशा प्रेरणांना सामाजिक प्रेरणा असे म्हणतात. भावनात्मक प्रेरणा एखाद्या उद्दीपन परिस्थितीमध्ये अनुभवकर्त्यांमध्ये आकस्मिक व वैशिष्ट्यपूर्ण अशी शरीरांतर्गत परिवर्तने घडून येतात. या परिवर्तनाचा जो स्पष्टीकरणात्मक अन्वयार्थ लावला जातो त्याला भावना असे म्हणतात. पुढचा आहे प्रज्ञा. जन्मदत्त शारीरिक प्रवृत्ती व पूर्वानुभव यांच्या एकमेवाद्वितीय अशा संयोगातून निर्माण होणाऱ्या क्षमतांचा प्रज्ञा असे म्हणतात. सवयी विशिष्ट प्रकारे वर्तन करणाऱ्या अर्जित वर्तन संघात म्हणजे सवय होय. व्यक्तिमत्वाच्या रचना व पातळी. मूल्यांकनात्मक श्रद्धा व पातळी. अनुभवातून निर्माण होणाऱ्या मूल्यांकनात्मक श्रद्धांची पातळी ही वेगवेगळ्या वस्तू, घटना वा समुदायावरील भिन्न भिन्न असू शकते. प्रेरणा व पातळी. प्रेरणेच्या संदर्भात पातळी ही अतिशय परिणामकारी दिशा आढळते. भावात्मक व पातळी. भावनेच्या तीव्रतेला अनुसरून आपल्या प्रतिक्रिया नियंत्रित होतात. प्रज्ञा व पातळी. क्षमतांच्या बाबतीत देखील व्यक्ती भिन्नता आढळून येते. सवयी व पातळी. वेगवेगळ्या सवयींची पातळी ही भिन्न असू शकते. विनिमयाचे स्वरूप व वैशिष्ट्ये. विनिमयाची महत्वाची उद्दिष्टे. प्रेरणापूर्व व समाधान प्राप्त करण्यासाठी विनिमय
सामाजिकरणासाठी विनिमय, विविध सामाजिक भूमिका पार पाडण्यासाठी विनिमय आणि वातावरणातील घटकांच्या व पर्यायाने वातावरणाच्या नियंत्रणासाठी विनिमय हे वापरले जात असते. आता पुढचा घटक अभ्यासो विनिमयाचे प्रकार. विनिमय प्रक्रियेचे वर्गीकरण. व्यक्तीचे वर्तन हे इतरांच्या भौतिक वातावरणाच्या संदर्भात घडून येत असते. विनिमयाचे प्रकार हे पुढील प्रमाणे सांगता येतात. व्यक्ती व्यक्तीमधील विनिमय. बहुतांशी विनिमय हा दोन व्यक्तींमध्ये घडून येत असतो. समाजामध्ये अशा व्यक्ती व्यक्ती विनिमयांचे स्थान उच्च आहे. या प्रकारच्या विनिमयावरच मनुष्याचे प्राथमिक जीवन बहुतांशी अवलंबून असते. पुढचा आहे व्यक्ती आणि समूह विनिमय. अनेक परिस्थितीमध्ये मनुष्याला समूहाशी प्रतिक्रिया घ्याव्या लागतात. या प्रतिक्रिया त्या मनुष्याची व्यक्ती वैशिष्ट्ये, गरजा, समूहाचे आदर्श, मानदंड व रीतिरिवाज यांच्या अंतरक्रियेद्वारे निर्धारित होत असतात. पुढचा आहे समूह विनिमय. विनिमयाच्या पातळीला अनुसरून वर्गीकरणातील समूह विनिमय हा तिसरा प्रकार होय. पुढचा आहे मानवी विनिमयाची विविध रूपे. मानवी विनिमय हा विविध उद्दिष्टांनी घडून येत असतो. परस्पर क्रियेत संबंधित असणाऱ्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया या एकसारख्या असल्या अशा विनिमयाला परस्पर संयोजन विनिमय असे म्हणतात. द्विमार्गी परस्पर संयोजक विनिमयांमध्ये स्पर्धा, सहकार्य, गुणारोपण व सामाजिक विनिमय आणि संघर्ष या महत्वाच्या परस्पर क्रिया अंतर्भूत होतात. स्पर्धा. सर्व जीवधारी प्राणी अस्तित्व टिकवण्यासाठी लढा देत असतात व जगण्यास सक्षम असेच कौलाघात टिकून राहतात. डार्विन यांच्या मते स्वतःच्या क्षमतांच्या उपयोगाने इतरांच्या तुलनेने एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील आपले वर्चस्व सिद्ध करून त्या क्षेत्रातील अविभाज्य उद्दिष्टांवर आपला अधिकार प्रस्थापित करणे हे स्पर्धेचे मध्यवर्ती लक्षण होय. स्पर्धात्मक वर्तन का घडून येते. समाजात बहुतांश व्यक्ती अनेक परिस्थितींमध्ये स्पर्धात्मक वर्तन प्रकार अंगीकारताना दिसून येतात. उद्दिष्टांची अविभाज्यता, भावोत्तेजकता आणि सामाजिक तुलना ही स्पर्धात्मक वर्तन घडण्याची प्रमुख कारणे आहेत. सहकार्य हे सामाजिक वर्तनाचे प्रकर्षाने आढळून येणारे स्वरूप आहे. किंबहुना सहकार्य हा समाज जीवनाचा पाया आहे. एका व्यक्तीच्या क्षमतेबाहेर असलेल्या व विभाज्य स्वरूपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन केलेल्या सहयोजित प्रयत्नांना सहकार्य असे म्हणतात. गुणारोपण आणि सामाजिक विनिमय. काही प्रसंगामध्ये विरुद्ध पक्षाकडून स्पर्धेची अपेक्षा असताना अनपेक्षितपणे सहकार्याची तयारी दर्शवली जाते. अशा वेळी या वर्तन प्रकाराच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणांचा विचार केला जातो. ज्यावेळी स्पर्धा व सहकार्य हे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात तेव्हा पर्याय निवडीचा निर्णय आपण विनिमयातील दुसऱ्या सहभागी व्यक्तीवर केलेल्या प्रेरणेच्या गुणारोपणावरती अवलंबून असते. पुढचा आहे संघर्ष म्हणजे भांडण. जेव्हा एकाच गोष्टीसाठी दोन व्यक्ती अथवा गटांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होते व त्यापैकी एकाला जेव्हा ती गोष्ट हातातून निसटते आहे असे वाटते त्यावेळी स्पर्धेचे रूपांतर संघर्षात होत असते. अशा प्रकारे आता आपण घटक 7वा अभ्यासूया. विनिमय प्रक्रिया आणि सामाजिक विनिमय. सामाजिक विनिमयाची प्रक्रिया. इतरांचे वर्तन आपल्याला जास्तीत जास्त समाधान प्राप्त करून देईल अशा रीतीने घडून येण्यासाठी इतरांवर प्रभाव पाडणाऱ्या प्रयत्नांवर आपल्या सामाजिक विनिमयाचे केंद्रीकरण झालेले असते. त्यातले आता आपण पुढील त्याचे उदाहरण पाहूयात काही. पहिला आहे भाग्य नियंत्रण. इतरांचे बाह्य वर्तन नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांना आघाती यंत्रणा असे म्हणतात. इतरांच्या वर्तनाच्या योग्यतेची कदर न करता बेफिकीरपणे त्यांना बक्षीस अथवा शिक्षा देता येण्याच्या क्षमतेला भाग्य नियंत्रण असे म्हणता येईल. अन्य व्यक्तींच्या वर्तनाचे नियंत्रण करण्यास बक्षीस अथवा शिक्षा देण्याच्या क्षमतेचा उपयोग करण्याला परावर्तित भाग्य नियंत्रण असे म्हणतात. संसाधन नियंत्रण. संसाधन नियंत्रण यंत्रणेत साधनांचे नियंत्रण व्यक्तीच्या हातात असते. या साधनांच्या नियंत्रणातून व्यक्ती आपल्याला पाहिजे तसे विनिमयाचे स्वरूप बदलवून घेत असतो. समावेशित श्रद्धा. एखादी श्रद्धा ही योग्य, इष्ट व सत्य आहे अशी व्यक्तीची स्वीकृती म्हणजे समावेशित श्रद्धा होय. सूचक नियंत्रण. अनेक सामाजिक संदर्भात वातावरणातील घटक अशा विशिष्ट रीतीने आयोजित केले जातात की व्यक्तीला अपेक्षित अशा विशिष्ट पद्धतीने वागणे भाग पडते. वातावरणातील हे घटक कसे वागावे याचे सूचके असतात. मानक जागृती. समाजीकरणाच्या प्रक्रियेत भिन्न भिन्न सामाजिक संदर्भांमध्ये कसे वर्तन असावे याविषयी ज्ञान व्यक्ती आत्मसात करीत असते. वर्तन विषयी विशिष्ट मानदंड असतात. या मानदंडाच्या उपयोगाने इतरांचे वर्तन प्रभावित केले जाऊ शकते. पुढचा घटक आहे सामाजिक विनिमयाच्या उपपत्ती व गृहीतके. विनिमयाची तत्वे.
समाजाच्या भिन्न भिन्न क्षेत्रात घडून येणाऱ्या आंतरक्रियांच्या अभ्यासाच्या आधारे पुढील दोन विनिमय उपपत्ती प्रतिपादन केल्या जातात. संसाधन उपपत्ती आणि न्यायतेची उपपत्ती. मानवी वर्तन हे प्रामुख्याने सुख प्राप्तीच्या व क्लेश टाळण्याच्या प्रेरणेने प्रभावित झालेले असते. दुसऱ्या व्यक्तीच्या कृती या सुख किंवा दुःखाचे उगमस्थानी असतात. स्वतःच्या वर्तनाद्वारे इतरांकडून आनंददायी प्रतिक्रिया प्राप्त करता येतात. व्यक्तीचा कमीत कमी मोबदल्यात अधिकतम सुख मिळवण्याचा प्रयत्न असतो. विनिमयाचे नियम. सामाजिक परिस्थितीमध्ये समाधानकारक विनिमयाचे एखादे रूप एकदा अस्तित्वात आले की तो विनिमय प्रकार टिकवून ठेवण्याचा प्रयत्न व्यक्तीद्वारे सातत्याने होत असतो. विनिमयाची उपपत्ती. संसाधन उपपत्ती. संसाधन प्रकारांचे नियम. सुखदायी वर्तन प्रकारांचे मर्यादित वर्गामध्ये वर्गीकरण. या वर्गांमध्ये अंतर्भूत होणाऱ्या विनिमयाचे नियम करणाऱ्या मूलतत्वांचे तपशीलवार स्पष्टीकरण. संसाधनाचे 6 वर्ग आहेत. प्रेम, सेवा, साहित्य किंवा वस्तू, धन किंवा पैसा, माहिती आणि दर्जा. हे 6 वर्ग एकमेकांशी सहसंबंधित आहेत. संसाधनांचा विनिमय निर्धारित करणारे नियम हे प्राथमिक महत्वाच्या 2 दिशांवर अवलंबून असतात. विशिष्टता. काही विशिष्ट संसाधने ही काही ठराविकच व्यक्तींना दिली जातात अथवा त्यांच्याकडूनच स्वीकारली जातात. मूर्तता. विनिमयात उपयोगामध्ये येणाऱ्या साधनांच्या मूर्ततेमध्येही फरक असतो. ही गोष्ट सामाजिकरणाच्या प्रक्रियेत शिकवली जाते. विशिष्टता आणि मूर्तता या संसाधनांच्या 2 दिशांच्या प्रमाणांच्या संदर्भात जर कोणत्याही 2 कृती, वर्तन प्रकार किंवा प्रतिक्रिया या एक दुसऱ्याच्या निकट असतील तर त्या दोहोंमधील विनिमय हा अधिक उचित प्रकारे घडून येतो. न्यायता उपपत्ती. संसाधनाच्या प्रमाणाचे नियम. विनिमय सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला द्यावे लागणारे मूल्य व त्या बदल्यात होणारी सापेक्ष फलप्राप्ती ही सर्वांसाठी समान आहे असे ज्यावेळी सर्व सहभाग घेणारे अनुभवतात त्यावेळी विनिमय न्यायतेच्या नियमानुसार होत आहे असे म्हटले जाते. न्यायतेचा अभाव. न्यायतेचा अभाव किंवा असमान ही 2 प्रकारची असते. त्याला फलप्राप्तीतील डावे उजवेपणा किंवा अधिक उणेपणा असे म्हणता येईल. फलप्राप्तीतील उणेपणा किंवा न्यूनता. ज्यावेळी न्याय हिशोबाच्या तुलनेत कमी उपलब्धती होते त्यावेळी व्यक्तीला यातना होतात व क्रोध येतो. फलप्राप्तीतील अधिक्य किंवा अधिक फलप्राप्ती. जर एखाद्या व्यक्तीला तिने केलेल्या कामाच्या मोबदल्यात अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती झाली असेल तेव्हा किंवा ज्यावेळी काही न करता एखादी व्यक्ती फायदा मिळवते त्यावेळी अशा व्यक्तींमधील इतरांच्या मनात ऋणात्मक भावना निर्माण होतात. न्यायता विरुद्ध समता. न्यायतेच्या तत्वामुळे सामाजिक विनिमय योग्य रीतीने घडून येण्याचे प्रमाण निश्चितच वाढते. परंतु हे तत्व समाजातील अनेक व्यक्तींसाठी हानिकारक ठरू शकते असे सामाजिक टीकाकारांचे मत आहे. अल्पकालीन संपर्कातील आंतरवैयक्तिक वर्तन. अल्पकालीन संबंधांमध्ये सर्वसाधारणपणे जे वर्तन प्रकार आढळतात त्यांचे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते. सहाय्यकारी वर्तन आणि अपायकारी वर्तन. सहाय्यकारी वर्तन. ज्या वर्तन प्रकारात स्वतःच्या लाभाची अपेक्षा न ठेवता ज्याच्या दिशेने प्रतिक्रिया घडून येतात त्याला लाभ किंवा फायदा व्हावा असा दृष्टिकोन असतो त्या वर्तनाला सहाय्यकारी वर्तन असे म्हणतात. आणि अपायकारी वर्तन. ज्या वर्तन प्रकाराने इतरांना यातना होतात व हानी पोहोचते अशा वर्तनाला अपायकारी वर्तन असे म्हणतात. सहाय्यकारी वर्तन. सहाय्यकारी वर्तनाच्या लाभांश व देय मूल्य यांच्या बेरीज वजाबाकीसाठी वेळही नसतो व मनात स्थानही नसते. अनेक प्रसंगी त्या परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष लाभांश नसतानाही लोक मदत करण्यास पुढे सरसावतात. कारण अशा मदतीने भविष्यात पुढे कधीतरी मिळू शकणाऱ्या फायद्यांचे मूल्य वाढण्याची शक्यता निर्माण होते. पुढचा आहे अपायकारी वर्तन. अपायकारी वर्तनामध्ये सर्व प्रकारच्या समाजविरोधी वर्तनांचा अंतर्भाव होतो. यामध्ये फसवणूक, चोरी, काळाबाजार, परीक्षांमध्ये अयोग्य मार्गांचा आणि साधनांचा उपयोग, लाच देणे, अयोग्य मार्गांचा व अधिकारांचा उपयोग करून दबाव आणणे इत्यादी सर्व प्रकारच्या सामाजिक हितांची जाणीव पोहोचवणाऱ्या वर्तन प्रकारांचा अंतर्भाव होत असतो. यापुढे आपण घटक 8 अभ्यासूया. नियोजन तंत्र व व्यवहार विश्लेषण. विनिमयाची नियोजन तंत्रे. विनिमय योग्य व यशस्वी रीतीने घडून येण्यावर आंतरक्रियांची, परस्पर संबंधांची व समाज जीवनाची सफलता अवलंबून असते. विनिमयाच्या सुधारण तंत्रांचा अभ्यास करताना पुढील पायऱ्यांचा आपण क्रम विचारात करू. तंत्रनिवडीची प्रक्रिया. तंत्र नियोजनातील व्यक्तिभिन्नता. आंतरवैयक्तिक संबंधाच्या नियोजनातील अभाषिक तंत्रे अथवा सूचक. चेहऱ्यावरील हावभाव आणि शारीरिक हालचालींचा विनिमयावरील प्रभाव. तंत्र निवडीची प्रक्रिया. सादरीकरण. ज्या वेळी विनिमय घडून येते त्यावेळी प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिमत्वाला विशिष्ट प्रकारे सादर करीत असते. सांकेतिक वर्तन क्रम.
प्रत्येक व्यक्तीच्या कृती आणि भौतिक वस्तू यांच्याद्वारे समोरील व्यक्तीच्या कृती निर्धारित होत असतात. वर्तन क्रमांचे पर्याय. अपेक्षित वर्तन क्रम उद्युक्त करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या सूचकांपैकी अनेक सूचके संदिग्ध असतात. या संदिग्धतेमुळे वेगवेगळे वर्तन क्रम वापरले जाऊ शकतात. पुढचा आहे तंत्र नियोजनातील व्यक्ती भिन्नता. सामाजिक संबंधांचे नियोजन परिणामकारकरित्या करणे काही व्यक्तींसाठी सहज शक्य असते, तर काही व्यक्तींना हे संबंध प्रस्थापित करणे पूर्णत्वास नेणे मुळीच जमत नाही. उचित प्रतिक्रियांचे उगमस्थान या दृष्टिकोनातून इतरांकडे अवधान देणे. संदिग्ध किंवा अनिश्चित परिस्थितीमध्ये कोणती, कशी व किती प्रमाणात प्रतिक्रिया द्यावी हे ठरवण्यासाठी यशस्वी नियोजक इतरांच्या वर्तनातून अभिव्यक्त होणाऱ्या सूचकांकडे लक्ष देत असतो. स्वतःच्या सादरीकरणाचे नियंत्रण व योग्य बदल घडवून आणण्याची क्षमता असते. सफल नियोजकाला सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःला कसे सादर करावे हे समजते. सामाजिक परिस्थितीला अनुसरून स्वतःच्या वर्तनाचे निर्धारण आणि नियोजन करण्याची तयारी असते. अनेक व्यक्तींचा स्वभाव एककल्ली असतो. परिस्थितीला अनुसरून स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणण्याची त्यांची तयारी नसते. सफल नियोजक स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणण्यास तयार असतो. त्याचप्रमाणे त्यांना असे बदल घडविताना फारसा त्रासही होत नाही. पुढचा आहे आंतरवैयक्तिक संबंधाच्या नियोजनातील अभाषिक तत्त्वे. विनिमय सफल रीतीने नियोजित करून पूर्णत्वास नेण्यासाठी स्पष्टता अभिव्यक्त किंवा संदिग्ध सूचकांचे अचूक आकलन करून वर्तन प्रकार निश्चित करणे आवश्यक आहे. हे आपण बघितले. ही सूचके कोणती, ती कशी अभिव्यक्त होतात, त्यांच्या अभिव्यक्तीचे काही नियम आहेत का, इत्यादी प्रश्नांची उत्तरे प्राप्त करून ती अभ्यासणे विनिमयाच्या सफलतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ठरते. चेहऱ्यावरील आविर्भाव. चेहरा हा मनाचा आरसा आहे, हे गृहीत अनादी काळापासून प्रतिपादित केले गेलेले आहे. भावनांची चेहऱ्यावरील अभिव्यक्ती आणि त्यांचे अर्थ लावण्याची प्रक्रिया या दोन्हीमध्ये निर्माण झालेल्या भिन्नता पुढील प्रकारे संप्रेषण सुलभता कमी करतात. भावनांची अभिव्यक्ती. भावना कशा अभिव्यक्ती कराव्यात, म्हणजेच कोणत्या परिस्थितीत भावनांची अभिव्यक्ती किती तीव्रतेने होईल या संबंधी नियमांमध्ये संस्कृतीनुसार भेद असतात. फसवणूक किंवा कपट. इतरांना फसविण्यासाठी किंवा धोका देण्यासाठी चेहऱ्यावरील अभिव्यक्ती उपयोगात आणल्या जाऊ शकतात. पुढचा आहे विसंकेतीकरणावरील वर्गीकरण. भावनांच्या नामांकरणातही सांस्कृतिक फरक आढळून येतो. भावनाविष्कारणाक्षमता. लॅन्झेटा आणि क्लेक यांच्या मते भावनांच्या आविष्करण क्षमतेमध्ये व्यक्तिभिन्नता आढळून येते. शारीरिक संकेत. सामाजिक आंतरक्रियांच्या नियोजनात चेहऱ्यावरील अभिव्यक्तीची भूमिका अत्यंत महत्वाची असते, हे आपण बघितले आहे. शरीराची ठेवण आणि हालचाली यांच्याद्वारेही समोरील व्यक्तीच्या तत्कालीन व क्वचित प्रसंगी दीर्घकालीन भावनिक स्थिती व व्यक्ती वैशिष्ट्यांचा अंदाज घेण्यास मदत होत असते. मॅचिविली व्यक्तिमत्व प्रकार. मॅचिविली व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये. विनिमयात यशस्वी होणाऱ्यांनी विनिमयाची प्रयुक्ती निश्चित करताना अतिशय थंड डोक्याने व तर्काधिष्ठित असा विचार करणे आवश्यक असते. नैतिक नियम हे सामाजिक संबंध हवे तसे हाताळण्याच्या मार्गात अडथळा आणतात. अशा व्यक्तींचे आदर्श हे तत्कालीन स्वरूपाचे असतात. पुढचा आहे व्यवहार विश्लेषण. मी तुमच्यासाठी कोणता तरी व्यवहार करतो आणि तुम्ही त्याला काहीतरी प्रत्युत्तर किंवा प्रतिक्रिया देता. अशा स्वरूपाच्या व्यवहाराचे परीक्षण करण्याची पद्धती आणि मनुष्याच्या बहुविध व्यक्तिमत्वाचा कोणता भाग ह्या व्यवहारात कार्यान्वित झाला आहे हे निश्चित करणाऱ्याला व्यवहार विश्लेषण असे म्हणतात. सामाजिक आंतरक्रियांचे मूलभूत एकक म्हणजे व्यवहार होय. ज्यावेळी दोन व्यक्ती सन्मुख येतात त्यावेळी तात्काळ किंवा थोड्या वेळातच पहिली दुसऱ्याशी बोलते किंवा दुसऱ्या अस्तित्वाची जाणीव आहे हे दर्शवते. याला व्यवहार उद्दीपक असे म्हणतात. दुसरी व्यक्ती या उद्दीपकाला काहीतरी प्रतिक्रिया देते. या प्रतिक्रियेला व्यवहार प्रतिक्रिया असे म्हणतात. या व्यवहार उद्दीपक व प्रतिक्रियेला वर्तनाचे मूलभूत एकक समजून त्याच्या निरीक्षणाने व विश्लेषणाने मानवी वर्तन समजणे शक्य होते. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात पालक, प्रौढ आणि बालक या तीन मानसशास्त्रीय स्थिती समाविष्ट असतात. पालक स्थिती. आयुष्याच्या पहिल्या 5 वर्षांमध्ये अनुभवलेल्या घटनांच्या मेंदूमधील आलेखनाच्या अफाट संग्रहाला पालक म्हटले जाते. वर्तनात जगत असताना पालक स्थितीमध्ये समाविष्ट झालेली माहिती अनुभव उपयोगी पडतात. ज्यांच्या अहममध्ये पालक स्थितीचे प्रबल असते असे लोक संगोपनात्मक, संरक्षणात्मक, नियंत्रणात्मक, सूचनात्मक किंवा निर्देशनात्मक आणि टीकात्मक किंवा चिकित्सात्मक वर्तन करीत असतात. पालक स्थिती. बाह्य घटकांचे मुलांच्या मेंदूवर वयाच्या पहिल्या 5 वर्षांमध्ये जे आलेख होते त्या माहिती संग्रहाला आपण पालक स्थिती असे नाव
दिले आहे. हे आलेख होत असताना दुसरेही एक आलेखन होत असते. हे आलेखन मुलाच्या पाहण्यात, ऐकण्यात किंवा एकंदर अनुभवात जे काही येते त्या संदर्भी त्यांच्या आंतरिक प्रतिक्रिया निर्माण झालेले असते. पुढचा आहे प्रौढ स्थिती. वयाच्या पहिल्या 10 महिन्यापर्यंत मुलाची फक्त पालक स्थिती व बालक स्थितीच निर्माण झालेली असते. आपण काही करू शकतो, आपल्या शरीरावर नियंत्रण आहे याची जाणीव जशी जशी मुलाला होऊ लागते तसे तसे प्रौढ स्थितीचे संकलन होऊ लागते. सुरुवातीच्या काळात प्रौढ हा संवेदनक्षम सहज दाबून टाकण्यासारखा असतो. पालक स्थितीच्या आज्ञा व बालक स्थितीतील भय हे प्रौढांवर सहज ताबा मिळवतात. या प्रतिकूल अवस्थेतून प्रौढ हळूहळू शक्तिमान होत जातो. व्यवहारांचे प्रकार. संभाषण करणाऱ्या दोन व्यक्तींमधील व्यवहारांचे स्वरूप परस्पर पूरक असू शकते किंवा विसंवादी असेल. पुढचा आहे चार जीवन स्थिती. मी ठीक नाही, तुम्ही ठीक आहात ही पहिली स्थिती सार्वत्रिक व सर्वकालीन आहे. मी ठीक नाही, तुम्हीही ठीक नाही पहिल्या वर्षाच्या शेवटी काहीतरी घडले असते व हे बदल अर्थपूर्ण असतात. मी ठीक आहे, तुम्ही ठीक नाही ही तिसरी अवस्था होय. मी ठीक नाही, तुम्हीही ठीक नाही या अवस्थेपर्यंत पोहोचलेले मूल तिसऱ्या अवस्थेत का प्रवेश करते? मी ठीक नाही हे ठीक आहे या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी काय घडलेले असते? ठीक आहे ही भावना कुठून येते? तिसऱ्या वर्षात ही अवस्था निर्माण होते. मी ठीक आहे, तुम्हीही ठीक आहात ही चौथी जीवनस्थिती. पहिल्या 3 स्थितीपासून ही चौथी स्थिती प्रकार्यात्मकरित्या भिन्न आहे. पुढचा आहे विनिमय, व्यवहार, प्रोत्साहन. दोन्ही व्यक्ती जेव्हा प्रत्यक्षपणे परस्पर संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यात विनिमय घडून येण्याची शक्यता निर्माण होते. असा विनिमय जेव्हा घडून येतो तेव्हा पहिली व्यक्ती पालक, प्रौढ किंवा बालक स्थितीतून दुसऱ्या व्यक्तीच्या याच 3 स्थितीपैकी एका स्थितीला अनुरूप व्यवहार करत असते. दखल घेणे किंवा थोपटणे. इतरांच्या उपस्थितीची आपण नोंद घेत आहे हे सुचवणारी क्रिया म्हणजे दखल घेणे होय. लहान मुले जवळ आली म्हणजे आपण त्यांचे लालन करतो आणि किंवा त्यांची पाठ थोपटतो. प्रभुता. ज्या व्यक्ती बोटचेप्या वृत्तीच्या, भयभीत आणि आत्मलघुतेच्या भावनेने पीडित असतात त्या नीटपणे विनिमय व्यवहार पार पडू शकत नाही. आपण ठीक नाही असेही त्यांना आपल्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात वाटत असते. व्यवहार विश्लेषणाचा लाभ. व्यवहार विश्लेषणाच्या प्रशिक्षणाचे काही निश्चित लाभ होतात. एक गोष्ट ही की अशा प्रशिक्षणामुळे मनुष्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे चांगल्या प्रकारे आकलन होऊ लागते. आता पुढचा घटक अभ्यासूया. घटक 9वा, कुटुंब. प्रथम कुटुंब स्वरूप आणि अर्थ. जगातील प्रत्येक समाजात कुटुंब संस्थेला अग्रगण्य स्थान आहे. कुटुंब ही कल्पना सार्वत्रिक आहे. कुटुंब हा नैसर्गिक व्यक्ती समूह असून प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास कुटुंबात घडतो. कुटुंब ही एक अत्यंत लोकप्रिय असलेली असामान्य समाज व्यवस्था आहे. कुटुंब ही सर्वात जुनी आणि सामाजिक संस्था आहे. तिला सामाजिक संस्थेची जननी म्हटले आहे. व्यक्तीच्या सामाजिकरणाच्या दृष्टीने कुटुंब ही एक अनन्यसाधारण व पायाभूत संस्था आहे. कुटुंब रचना. कुटुंब ही सर्वात जुनी सामाजिक संस्था व व्यवस्थापन होय. हल्लीच्या कौटुंबिक रचनेकडे आपण बारकाईने पाहिल्यास आपल्याला त्याच्यात अनेक बदल झालेले दिसतात. हे बदल आकार, रचना आणि स्वरूप या बाबतीत दिसून येतात. एकत्र कुटुंब पद्धती. ज्या देशात शेतीप्रधान संस्कृती आहे तिथे सामान्यतः एकत्र कुटुंब आढळते. या प्रकारच्या कुटुंब पद्धती आई वडील मुले यांच्याशिवाय काका काकू त्यांची मुले आजोबा आजी अशा व्यक्तींचा समावेश होत असतो. विभक्त कुटुंब पद्धती. या प्रकारच्या कुटुंब रचनेत आई वडील मुले एवढ्यांचा समावेश होतो. बदलत्या परिस्थितीनुसार एकत्र कुटुंब पद्धती मोडकळीस आलेली आहे असे दिसून येते. कुटुंबाचा दर्जा. प्रत्येक कुटुंबाचा विशिष्ट वातावरण असते. याला आपण कौटुंबिक परिस्थिती असे म्हणतो. कुटुंब म्हणले की त्याला आर्थिक सामाजिक गरजा असणारच. मूलभूत शारीरिक व इतर गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने कुटुंबाची आर्थिक स्थिती महत्वाची असते. कनिष्ठ वर्ग. प्रत्येक समाजात बहुतांश कुटुंब ही गरीबच असतात. विशेषतः आपण आपला समाज डोळ्यासमोर आणल्यास खेड्यापाड्यापासून तर अगदी महानगरांपर्यंत असंख्य लोक झोपडपट्टीत राहतात. मध्यम वर्ग. साधारणपणे नोकरपेशा वर्गाला मध्यम वर्गीय कुटुंब म्हटले जाते. सुसंस्कृत व सुशिक्षित वर्ग म्हणून मध्यम वर्गाची ख्याती आहे. उच्च वर्ग. आर्थिक दृष्ट्या हा बलवान वर्ग आहे. सर्व सुखसोयींनी हा वर्ग समृद्ध असतो. रोजच्या गरजांच्या बाबतीत चिंता ही अजिबात म्हणजे ही बाब जवळजवळ नसतेच. कुटुंब आणि वातावरण. व्यक्तीच्या विकासाचा विचार करता कुटुंब संस्थेला अग्रस्थान आहे. कुटुंबातील व वातावरणाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मुलांच्या वागणुकीवर परिणाम होतो. साधारणपणे मुले घरातील मंडळीलाच आपल्यासमोर आदर्श ठेवतात. भावनिक वातावरण. भावना हे विनिमयाचे अभाषिक साधन आहे, परंतु
शे पेक्षाही ते अधिक बोलके आणि प्रभावी असे माध्यम आहे. योग्य शारीरिक वाढ भावना विकासाला पूरक ठरते. बौद्धिक वाढ झाल्यास भावना विस्तार उत्तम होतो. अध्ययन प्रक्रिया योग्य असल्यास सदोष भावनांचे प्रमाण कमी असते. भावनिक कमतरता का येते? भावनिक कमतरतेची कारणे: पालकांचा अकाली मृत्यू, पालकांची नकारात्मक वृत्ती, असुखद भावना व भावांची वारंवार उपस्थिती, सुरक्षित वातावरणाचा अभाव, विसमायोजन आणि कौटुंबिक संघर्ष. बौद्धिक वातावरण: सर्वसामान्य कुटुंबातील बहुसंख्य मुले ही सामान्य बुद्धिमान बुद्धीची असतात. अपवाद म्हणून काही मोजकी मुले मंद किंवा तीव्र बुद्धीची असतात. मुलांच्या बौद्धिक स्तरावर कुटुंबाचे वातावरण निर्धारित होते. नैतिक वातावरण: नैतिक वातावरणासाठी हेतुतः प्रयत्न करावे लागतात. नैतिक वातावरणाकरता मुलांना शिक्षण, प्रशिक्षण, अनुकरण आणि मार्गदर्शनाची गरज असते. जीवनातील विविध प्रकारच्या परंपरा, रीतिरिवाज, प्रथा आणि सांस्कृतिक मूल्यांशी समायोजन करण्यासाठी विविध प्रकारचे मानदंड व आदर्श आत्मसात करावे लागतात. विकृत कुटुंब: मानसिक विकृत आणि अस्वास्थ्य निर्माण होण्यास जबाबदार असणारी परिस्थिती ज्या कुटुंबात असेल त्या कुटुंबाला विकृत कुटुंब असे म्हणतात. कुटुंबाचे प्रकार: समाजविरोधी कुटुंब, उदाहरणार्थ कायद्याचे पालन न करणे, जुगार खेळणे, खून, चोरी करणे इत्यादी व्यवहारात स्वतःला गुंतलेली कुटुंबे समाजविरोध सादरात येतात. भग्न कुटुंब: अकाली मृत्यू व घटस्फोट सारख्या घटनांमधून कुटुंब विस्कळीत होतात. दुर्बल कुटुंब: अर्थार्जन करण्याची कुवत नसणे किंवा अशिक्षितपणामुळे दुर्बलता निर्माण होते. अशांत कुटुंब: संघर्ष, चढाओढ, कलह आणि तणाव यातून कुटुंब अशांत होत असतात. सदोष विनिमयाची कारणे: आई वडील आणि मुले यांच्यातील आंतरक्रिया. आई वडील आणि मुलांचे संबंध स्वाभाविक असल्यास कुटुंबातील सर्व व्यवहार निर्धारपणे पार पाडतात. वरील सर्व घटकांमध्ये परस्पर आंतरक्रिया नसतील तर कौटुंबिक विकासाला पोषक वातावरण निर्माण होत नाही. कौटुंबिक कार्य: कुटुंब या संघटनेची काही मूलभूत कार्य आहेत. घरातील प्रत्येकाला कुटुंबाच्या कार्याची ओळख असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे कार्य: जैविक कार्य, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, आर्थिक कार्य आणि धार्मिक कार्य. आंतरक्रियांचे घटक आपण बघूयात. पहिला आहे अतिसंरक्षण, अतिलाड, परित्याग वृत्ती, वर्चस्व, सदोष शिस्त, अवास्तव अपेक्षा, अत्यंतिक दारिद्र्य, उद्ध्वस्त घरे, पक्षपाती वृत्ती, अनिर्बंधता, आंतरक्रियेचा अभाव, आदर्शांचा अभाव, भावंडांमधील हेवा, पिढीतील अंतर आणि निम्न समाजातील आर्थिक स्थिती. कुटुंबाची शिस्त. अनुशासन: शिस्तामुळे साध्य होणाऱ्या बाबी: सर्व वर्तन संघात रेखीव होतात, परस्परांमध्ये आत्मविश्वास व सहकार्य वाढते, सुरक्षाभाव वाढते, प्रेरणा बुद्धिगत होतात, आत्मनियंत्रणाची कौशल्य वाढतात. शिस्तीची तत्व: मुलांनी योग्य वर्तनाचा स्वीकार करावा. शिस्त पालनाने समाधान मिळते हे मुलांनी लक्षात घ्यावे. बेशिस्त वर्तनामुळे वैफल्य येण्याची शक्यता असते ही जाणीव असावी. मुलांना पर्यायी वर्तन प्रकार शिकवावे. सतत बुद्धीचा विकास करावा. उत्तम प्रतिमा निर्माण करावी. आता आपण पुढचा घटक अभ्यासूया, शालेय जीवन. शाळा मुलांचा कुतूहल किंवा विषय. मुले मुली शाळेत प्रवेश करण्यापूर्वी आपल्या काल्पनिक खेळांमध्ये शिक्षक विद्यार्थी होतात. सामान्यपणे सर्वच मुलांना शाळेत जाणे आवडते. शाळेत किंवा शालेय जीवनाच्या कालखंडात मुलांमध्ये शारीरिक परिपक्वता जशी येते तशीच मानसिक परिपक्वताही येत असते. म्हणून आपण शालेय जीवनाचा चिकित्सात्मक अभ्यास मानवी विनिमयाचे एक प्रमुख क्षेत्र या दृष्टीने करणार आहोत. प्रत्येक मुलाच्या बाबतीत शालेय जीवन महत्वाचे समजले जाते. शिकणे वा अध्ययन ही जशी प्रेरणा आहे तशीच ती परस्परांच्या अंतरक्रियेतूनही निर्माण होणारी घटनाही आहे. शालेय जीवनाची पूर्वतयारी. मुलांच्या शालेय जीवनाच्या पूर्वतयारीत कुटुंबातील आणि घराबाहेरील अनेक व्यक्तींचा सहभाग असतो. या ठिकाणी आपल्या हे लक्षात येईल की मुले वयाच्या 5व्या वर्षी शाळेत जात असतात. गेल्या 20 ते 25 वर्षात मुलाला 5व्या वर्षी शाळेत घालण्याच्या संकल्पनेत आमूलाग्र बदल झालेला आहे. प्राथमिक शाळा. सामान्यपणे 4 वर्षाचा काल मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा असतो. मुलगा वयाच्या सरासरी 9व्या वर्षी प्राथमिक शिक्षण पूर्ण करीत असतो. या 4 वर्षात विद्यार्थी आणि शिक्षकांचा सर्वात निकटचा संबंध येतो. माध्यमिक शाळा. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचा कालखंड हा साधारण 8 ते 9 वर्षाचा असतो. मुलाच्या 16व्या किंवा 17व्या वर्षात हा शिक्षणक्रम पूर्ण होत असतो. शालेय जीवन आणि समायोजन. पूर्व शालेय जीवनात म्हणजे कुटुंबात विविध संपर्क माध्यमांद्वारे मुलाची शालेय समायोजन करण्याची पूर्वतयारी आणि पार्श्वभूमी तयार झालेली असते. प्राथमिक शाळेचा 4 वर्षाचा कालखंड. या माध्यमिक शाळेत समायोजन करण्याच्या पूर्वतयारीचा कालावधी समजतात. पुढचा आहे शालेय जीवन आणि किशोरावस्था. शालेय जीवनातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणावस्था व किशोरावस्था यांचा अनन्य संबंध आहे. किशोरावस्थेत मुले आई वडिलांपासून थोडी मुक्त झालेली असतात. किशोरावस्थेतील वैशिष्ट्य आणि शालेय जीवन. या कालखंडात मुलांमध्ये अनेक बदल घडून येतात.
टॅनर असे म्हणतो, 12 ते 16 वर्षाच्या दरम्यान मुलांमध्ये स्वतःचा विकास करण्याची गती वाढलेली असते. अशी किशोरावस्था हा संक्रमणावस्थेचा काल असतो. या सुमारास मुले मुली भांबावलेली असतात. त्यांचा हा काल अतिशय निर्णायक असतो आणि म्हणून आपल्याला सामान्यतः असे दिसते की गरजानुरूप वर्तन आत्मसात करण्यासाठी आणि नवीन वर्तन पद्धती शिकण्याच्या मार्गदर्शनासाठी मुलांची ओढ आई वडील आणि आपल्या शिक्षकांकडे असते. शालेय जीवनातील किशोरांच्या समस्या. किशोरावस्था हे समस्यांचे वय आहे असे आपण म्हटले आहे. आता आपण मोठे होत आहोत याची जाणीव स्वतः मुलांना होते व लोकांनाही ती तशी करून देत असतात. परंतु पालकांनी शालांत परीक्षेनंतर मुले साधारणपणे अभ्यास विषयांची निवड, परीक्षेतील यश, व्यवसाय निवड, व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश यांसारख्या समस्यांमध्ये गुरफटलेले असतात. किशोरांचे लैंगिक मानसशास्त्र. किशोरावस्थेतील लैंगिक समस्यांच्या संदर्भात शारीरिक किंबहुना ग्रंथीचा विकास जितका महत्वाचा तेवढाच आई वडील, समवयस्कांचे सानिध्य, साहित्य वाचन आणि भिन्न लिंग व्यक्तीचे निकटत्व या गोष्टींचीही महत्वाच्या ठरतात. लैंगिक शिक्षण दिले जावे का? आपल्या समाजात अजूनही लैंगिक शिक्षण प्रशिक्षणाची पद्धती नाही. या उलट लैंगिक बद्दल आपल्याकडे आई वडील, नातेवाईक व शेजारी कधीही बोलत नसतात. शालेय जीवनात शिक्षण, पालक संबंध. गुरु शिष्य यांचा अगदी प्राचीन कालापासूनच अतूट असा संबंध आहे. हे आपल्या सर्वांना चांगले विदित आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत तरी आजपर्यंत या संबंधांना फारसा धक्का बसलेला नाही. शालेय जीवनात अभ्यास विषयक निवड. अभ्यास विषयांच्या निवडीबाबत जेवढा गोंधळ आणि विसंगती असेल तेवढी ती इतरत्र आढळत असेल असे वाटत नाही. अभ्यासक्रमातील दोष आणि नवा दृष्टिकोन. आजचा शालेय जीवनातील बराचसा अभ्यासक्रम परीक्षेसाठी तयार करण्यावर भर देणारा आहे. मुलांनी शिक्षकांचे ऐकावे, अभ्यास करावा आणि परीक्षेला बसावे. याला एकमार्गी कार्यक्रम म्हणता येईल. शिक्षण विषयक प्रक्रिया. शिक्षणाची उद्दिष्ट निश्चित करणे, उद्दिष्टांना अनुसरून अभ्यासक्रम तयार करणे, अनुरूप अध्ययन पद्धतीचा उपयोग करणे. अध्ययन अध्यापन पद्धती. कोणतेही चांगले शैक्षणिक कार्य यशस्वी होण्यासाठी ते नियोजनबद्ध व चांगल्या पद्धतीने करावे लागते. सामूहिक अध्यापन पद्धती. शिक्षक जेव्हा स्वतः बोलतो तेव्हा विद्यार्थी नुसते ऐकत असतात. या शिक्षण प्रक्रियेला एकमार्गी स्वरूप असे म्हणतात. प्रश्न विचारणे व विद्यार्थ्यांनी उत्तर देणे याला देवाणघेवाणीचे किंवा आदान प्रदानाचे स्वरूप येत असते. दृकश्राव्य अध्यापन पद्धती. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये रेडिओ संचाची हल्ली व्यवस्था आहे. रेडिओ जसे मनोरंजनाचे साधन आहे तसे ते ज्ञान प्रसाराचे साधन आहे. आजकाल सर्व आकाशवाणी केंद्रावरून शालेय कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. क्रमान्वित अध्ययन पद्धती. आकाशवाणी, दूरदर्शन, प्रोजेक्टर्स, टेप रेकॉर्डर या साधनांच्या उपयोगातून शैक्षणिक तंत्रविज्ञान निर्माण झाले. विशेषतः म्हणजे ही सर्व साधने सामुदायिक अध्यापनाची साधने होत. अशा प्रकारे आता आपण इथे एकूण 10 घटकांचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा अभ्यास करूयात. धन्यवाद.